नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. श्रद्धा, भक्ती आणि देवाची माहिती. आजचा विषय खास आहे. देवघरातील कलश मधल्या पाण्याचे काही खास उपाय आज आपण पाहणार आहोत. कलश हा केवळ भांडच नाही, तर ते ब्रह्मांडाचं एक लहानसं रूप आहे. हिंदू शास्त्रानुसार कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू, कंठामध्ये महादेव आणि मुळामध्ये ब्रह्मा विराजमान असतात. देवघरात कलशामध्ये ठेवलेलं पाणी पूजेच्या मंत्रांमुळे, सूर्यचंद्रांच्या किरणांमुळे आणि दैनिक ऊर्जेमुळे सकारात्मक शक्ती शोषून घेतं. आणि हे पाणी फेकून देणं म्हणजे आपण जी दैवी कृपा आहे ती नाकारणं आहे. त्याऐवजी आपण काही खास उपाय करा, जेणेकरून घरामधलं दारिद्र्य नष्ट होईल, पितृदोष दूर होईल, नजर बाधा किंवा इतर कोणती बाधा असेल ती जाईल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. त्यासोबतच संतान प्राप्ती, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींसाठी काही तुरळक आणि खास उपाय आहेत, जे कोणीही सांगितले नसतील ते आपल्याला करायचे आहेत. अगदी सहज सोपे तुम्ही हे दैनंदिन उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि व्हिडिओ माहिती जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सगळ्यात पहिलं तर उपाय करण्याच्या आधी कलशाची स्थापना करणं खूप गरजेचं असतं. तसंही आपण कोणत्या नवरात्र असेल किंवा इतर उत्सव असतील त्यामध्ये आपण कलशाची स्थापना करतो. इतर वेळी आपल्याकडे कलश जर स्थापना केली नसेल तर आपण स्थापना नेमकी कशी करावी, कुठे करावी हे आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर मंडळी, उपाय सुरू करण्यापूर्वी कलश नीट स्थापित करा. जसं की जर तुम्ही व्यवस्थित स्थापन केला नाही तर त्याचे नुकसान देखील होते. आता कलश कशाचा असावा? कलश नेहमी तांब, चांदी किंवा मातीचा कलश असावा. तांब्यातील पाणी जिवंत राहते आणि हे वास्तुदोष देखील नष्ट करते. त्यामुळे तांब्याचा कलश असणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कलश कधीही लोखंडाचा नसावा. कलश स्वच्छ धुतलेला असावा आणि त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ठेवावं. कलश हा पूर्ण भरावा आणि त्यामध्ये नंतर आम्र, बेल अशी 5 पानं ठेवायची आहेत. दुर्वा, चंदन, पंचामृत, सुपारी, हळद, अक्षता, सोनं चांदीचं 1 नाणं. जर शक्य नसेल तर 1 रुपया तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि लवंग आणि वेलची या सर्व वस्तू तुम्हाला कलशामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर 5 आणि 7, 5 किंवा 7 सरळ आम्रपर्णी उभ्या करायच्या आहेत. हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. त्याला रुद्राक्षाची माळ, हळदी कुंकू लावायचं आहे. कलशावरती स्वास्तिकाचं चिन्ह काढायचं आहे आणि हा कलश आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांमधला कोपरा. यालावरती आपल्याला एक मातीची वेदी बनवायची आहे. त्यावरती अष्टकोनी हळदीची आकृती काढायची आहे आणि त्यानंतर कलश ठेवायचा आहे. नवरात्री किंवा मंगळवारी याची विशेष स्थापना करायची आहे. रोज त्याला संध्याकाळी दीप प्रज्वलित करायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि एक मंत्रजप देखील करायचा आहे. साधा हा मंत्रजप जर तुम्ही केला तर तुमच्या घरामधील कोणत्याही अडचणी असतील त्या नक्की दूर होतील. हा पाहणारा आपण सगळ्यात पहिला उपाय आहे. एकदा का कलश स्थापना झाली की आपल्याला कलशाची पूजा करायची आहे आणि एक सोपा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र खूप गुपित आहे. ओम कलशाय नमः, ओम गंगाय नमः. या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि एकदा की नारळ सुकला तर तुम्हाला तो नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. असं जर केलं तर कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखाची लाट येते. हा उपाय प्रत्येकाने नक्की करून पहा. मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे पाणी बदलण्याची. कलशातील पाणी जितकं पवित्र तितकंच जास्त शुद्ध असतं आणि तेवढीच सकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये वाढते. पण तुम्ही जेवढे जास्त दिवस पाणी ठेवाल ते पाणी अशुद्ध होत जातं आणि त्याचे उलट परिणाम देखील आपल्या घरावरती होत असतात. म्हणूनच नित्यनेमानं आपल्याला जुनं पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी भरायचं आहे. रोज ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी पाणी बदलायचं आहे. पाणी बदलण्याचा दिवस हा मंगळवार किंवा शुक्रवार विशेष असतो. या 2 दिवशी तुम्ही पाणी बदलू शकता. कारण कुलदेवतेसाठी जर आपण कलश ठेवणार असेल तर मंगळवार हा अनिवार्य आहे. आणि पाणी बदलल्याच्या नंतर नवीन पाण्यामध्ये हळद, कुंकू, गंगाजल, गोमूत्र मिक्स करायचं आहे. जुनं पाणी फेकून देताना देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर कुठेही ते पाणी फेकून दिलं तर पाप लागेल. त्यासोबत तुळशी असेल, बेल असेल किंवा अशोकाचं झाड जर तुमच्या घराभोवती असेल तर त्याला हे तुम्ही पाणी टाकू शकता. आणि पूजेनंतर लगेच हा तुम्हाला उपाय करायचा आहे.
जर तुम्हाला जाणवलं की घटामधलं पाणी किंवा कलशामधलं पाणी कमी झालं आहे, तर त्यामध्ये पाणी भरून घ्या आणि नंतर पूजा चालू ठेवा. त्यासोबत आपल्याला एक दैनंदिन उपाय देखील करणं खूप गरजेचं आहे, जो की घर शुद्धीकरणासाठी आहे. पूजेनंतर तळहातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि घरांच्या चारही कोपऱ्यांमध्ये, भिंतीवर, छतावर छिडकायचं आहे. यामुळे काय होतं, जी नजरबाधा असेल, भूतप्रेत बाधा असेल किंवा इतर कोणते दोष असतील ते नक्की दूर होतील. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदेल. मुख्य दाराजवळ देखील तुम्ही हे पाणी टाकू शकता. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे. यामुळे जी पुढे चालून येणारी संकटे आहेत ती देखील दूर होतात. नवीन संधी मिळतात. त्यासोबत जर तुम्ही हे पाणी तुळशीला टाकणार असाल, तर तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होते. जर तुम्हाला श्वास समस्या असतील, सर्दी खोकल्यासारख्या समस्या असतील, या सर्व दूर होतील. दीर्घायुष्य देखील तुमचं वाढेल. आणि जर स्वयंपाकघरात जर पाणी टाकलं, तुम्ही छिडकलं, तर अन्न हे पवित्र होईल. अण्णांमधून पवित्र ऊर्जा घरामध्ये निर्माण होईल. यामुळे घरामध्ये चांगले काम मार्गी लागतील. त्यासोबतच घरामध्ये वाद देखील होणार नाही. हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार त्याच दिवशी तुम्हाला जाणून येईल घरामधले वाद कमी झालेले आहेत, सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी तुम्हाला झोप चांगली लागलेली आहे. जर तुम्हाला हा अनुभव आला, तुम्ही जर हा उपाय करून पाहिला आणि तुम्हाला हा अनुभव आला, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. किंवा तुम्ही जर हे पहिलेच कोणते उपाय करून पाहिले असतील आणि तुम्हाला त्याचे अनुभव जर आले असतील, तर हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आर्थिक समस्यांसाठी एक उपाय देखील आहे. या पाण्याचं 2 ते 3 थेंब पाणी आपल्याला किंवा चमचे पाणी आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत. पाणी हे अगदी शुद्ध असतं, कलशातलं पाणी. त्यामुळं पूजा झाल्याच्या नंतर कलशामधलं जे पाणी आहे, ते पिण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्या त्यामुळे दारिद्र्य नष्ट होतं. व्यवसाय, नोकरी यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळतो. तुम्ही जे घेणारे निर्णय आहेत, कोणत्याही बाबतीतले तुमचे निर्णय हे कधीही चुकीचे घडणार नाहीत. त्यासोबत नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये वाढच मिळेल. तुमच्या घरामध्ये जर पैशांच्या बाबतीत काही अडचणी असतील, तर थोडंसं पाणी तुम्हाला तिजोरीमध्ये देखील शिडकायचं आहे. यामुळे धनप्रवाह सुरळीत होतो. आणि हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. त्यासोबत गुरुवार दिवशी आपल्याला एक सुपारी देखील मिसळवायची आहे. मंगळवार आणि गुरुवारी केलेले खास उपाय हे कर्जमुक्तीसाठी असतात. त्यामुळे ज्यांना कर्जामधून मुक्ती पाहिजे असेल, कर्ज खूप जास्त झालेलं असेल, त्यांनी या 2 वारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आता त्यानंतर आरोग्य आणि संतान प्राप्तीसाठी देखील हे पाणी खूप महत्त्वाचं आहे. जसं की डोळ्यांवरती तुम्हाला याचे 2 थेंब टाकायचे आहेत. यामुळे महिला ज्या आहेत त्यांना एक मानसिक असा थकवा जो असेल तो दूर होतो. त्यासोबत सौभाग्य देखील वाढतं. आणि जे नवविवाहित आहेत त्यांनी हे पाणी बेडरूममध्ये तुमच्या छिडकायचं आहे. त्यामुळे संतान प्राप्तीचे योग तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये येतात. कोणाची नजरबाधा जर झाली असेल तीही यामुळे दूर होते. हे पाणी तुम्ही लहान मुलांना प्यायला देखील देऊ शकता. तांब्याच्या भांड्यातील पाणी हे अधिक शुद्ध असतं आणि प्रभावी असतं. त्यासोबत आपण त्याची पूजा केलेली असते. त्यामध्ये सकारात्मक प्रवाहही वाढत असतात. असं पाणी मुलांना जर तुम्ही प्यायला दिलं तर त्यांची बुद्धी वाढते. जर लहान मुले असतील, पीत नसतील, तर त्यांच्या कपाळावरती थोडंसं तुम्हाला हे पाणी लावायचं आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी देखील होते. आता वास्तू आणि पितृदोष निवारणासाठी देखील एक उपाय आहे. जसं की ईशान्य दिशेला आपल्याला हे कलश जे स्थापना केला आहे त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि यामुळे पितृदोष नष्ट होतो. त्यासोबत ब्रह्मस्थानामध्ये तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे. घराचं ब्रह्मस्थान म्हणजे जो मधला भाग असतो, तुमच्या घराचा जो मधला सेंटरचा भाग असतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. थोडंसं पाणी तुम्हाला त्या भागामध्ये टाकायचं आहे. पितरांचं नाव घ्यायचं आहे, पितृतर्पण करायचं आहे आणि मनापासून त्यांना प्रार्थना करायची आहे. पितरांचे आशीर्वाद देखील मागायचे आहेत. असं जर तुम्ही केलं तर तुमचे पितृदोष नष्ट होतो, त्यासोबत वास्तुदोष देखील नष्ट होतो. आणि हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त शुक्रवारीच करायचा आहे. हे सगळे जर तुम्ही उपाय करून पाहिले तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. आता काही वार आहेत. वारानुसार आपण कोणते उपाय करू शकतो हे पाहूया. सोमवारी तुम्हाला हे पाणी तुळशीमध्ये द्यायचं आहे, ज्यामुळे मानसिक शांती मिळते.
मंगळवारी दारावर टाकायचं आहे. येणारी संकटे दूर होतात. बुधवारी या या पाण्यामध्ये थोडंसं पायावरती पाणी टाकायचं आहे किंवा हातावरती टाकायचं आहे. व्यवसायामध्ये वाढ होते. गुरुवारी हे पाणी तुम्हाला गुरुवारचा जर उपाय केला, सुपारी जर यामध्ये टाकली, तर धनप्रवाह वाढतो, कर्जमुक्तीसाठी आहे. त्यासोबत रोगमुक्तीसाठी देखील आहे. आणि शुक्रवारी केलेले उपाय हे वैवाहिक सुखासाठी आहेत. शनिवारी जेव्हा आपण शनिवारी उपाय करतो हे वास्तुशुद्धीसाठी असतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली आहे का? हे उपाय तुम्ही नियमित करून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडला नाही असं होणारच नाही. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा. माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मराठी चॅनलला असंच सपोर्ट करा. धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितींसोबत. धन्यवाद.